सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी असा दावा केला की अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून संपर्क झाला होता। याचबरोबर रुपाली चाकणकर आणि खरात यांच्यात 100 ते 77 वेळा कॉल झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। आता हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर एक पॅटर्न आहे, आणि जेव्हा एखादा पॅटर्न तयार होतो तेव्हा तो केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येत नाही। नेमके हे कॉल्स कशामुळे झाले आणि संवादामध्ये नेमकं काय बोललं गेलंय आणि या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो, हे प्रश्न आता थेट सार्वजनिक चर्चेचा भाग बनले आहेत। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील प्रत्येक अपडेट केवळ राज्यापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याची माहिती थेट दिल्लीपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे। म्हणजेच हा विषय केवळ स्थानिक राहिलेला नाहीये, तर तो राष्ट्रीय पातळीवर लक्ष ठेवून पाहिला जातोय। आणि जेव्हा एखादं प्रकरण दिल्लीच्या रडारवर येतं तेव्हा त्याचा परिणाम फक्त चौकशीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट राजकीय निर्णयांवर दिसून येतो। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढत असल्याचं चित्र निर्माण होतंय। फक्त तेच नाही तर त्यांचे जवळचे मानले जाणारे दीपक केसरकर यांच्या भोवतीही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे।